हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आज मी बनवायला आली इथं कोबीची भाजी. तर आज निवांत चाललं होतं. काही कामावरती जाणार नव्हते, पण आम्हालाच एका ठिकाणी जायचं होतं, त्यामुळे आम्ही आवरायला घेतलं होतं. तर बघू शकता इथं मी कोबी बारीक चिरून घेतलाय आणि इथं कढई गरम करायला ठेवली होती. कढईमध्ये ना मी तेल टाकलं होतं. तर कोबी मी सुकाच बनवणार होते, तर कारण चतुर्थी असल्यामुळे आमच्या दोघींचा पण उपवास होता आणि आहोंसाठी फक्त जेवण बनवायला आलो होतो. असं झालं. तर इथं तेल मी गरम करून घेतले. त्यामध्ये नंतर जिरं मोहरी टाकून घ्यायचं आहे आणि जिरं मोहरी छान अशी तडतडली की नंतर मग त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे. तर कोबीची भाजी असली ना, मी नेहमी लसूणच वापरत असते, कोबीमध्ये कांदा नाही टाकत. जिरे मोहरी पण जास्त नाही वापरत, पण आता मला सारखे कमेंट्स येतात की जिरे मोहरी चांगलं असतं वापरलेलं, त्यामुळे मग मी ते पण टाकलं इथं. आणि कोबी धुवून घेतला आहे स्वच्छ. तर कट करूनच मी कोबी धुवत असते. नंतर लसूण इथं टाकून घेतलं तेलामध्ये. लसूण थोडासा ब्राऊन झाला की त्यामध्ये आपल्याला कोबी टाकून घ्यायचं आहे. कोबीमध्ये पण जास्त मॉइश्चर असतं, त्यामुळे कोबीला पण आपल्याला एक्स्ट्राचं पाणी ॲड करायची ना गरज नाही लागत. कोबीची भाजी पण भोपळ्यासारखीच न पाणी घालता करायची असते. तर इथं मी सगळा कोबी टाकून घेतला आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित आपल्याला तो कोबी असा हलवून घ्यायचा आहे. आणि कोबी शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि नंतर ते झाकण लावून ठेवायचं आहे. पाणी थोडं पण त्यात ॲड नाही करायचं आहे, त्याला पाणी सुटतं. तर माझं इकडं कोबीची भाजी होईपर्यंत कांचन चपात्या लाटून ठेवायला आली. तिचं असं असतं, ती पटकन चपात्या लाटून ठेवते आणि मग मी नंतर माझी भाजी करून झाले की भाजत असते, असं होतं. तर बघू शकताय तुम्ही कोबीला किती छान पाणी सुटलेलं आहे आणि तो किती असा छान वाटतोय. तर हलवून ना तो जरा शिजलाय का बघून घ्यायचं. थोडा शिजत आला की त्यामध्ये आपलं तिखट टाकायचं, चटणी आणि हळद टाकायची. हळद मी अगोदर टाकली नाही, कारण हळद करपण्याची शक्यता असते, त्यामुळे मी वरूनच हळद टाकली होती आणि हळदीमुळे छान कलर पण येतो म्हणून. नंतर चटणी टाकून ना असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. मीठ थोडंसं शिजायपुरतं टाकलेलं, आपल्या चवीनुसार परत अजून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे वरनं जर लागलं तर. आणि बघू शकता इथं खूप छान अशी कोबीची भाजी तयार झालेली आहे. तर खूप छान लागते अशा प्रकारे कोबीची भाजी. पहिला मला पण कोबी आवडत नव्हता, पण आमच्या इथे एक मावशी आहेत, त्यांचं मी असं बघितलं आणि तेव्हापासून मला पण आवडायला लागला. नंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकून. मग त्यामुळे भाजीची टेस्ट अजूनच वाढते. तर इथं कांचनी चपात्या लाटून ठेवलेल्या आहेत आणि मी आता त्या भाजणार आहे. तर ती घर आवरायला घ्यायला लागली, म्हणजे कपडे भांडी वगैरे झाडू वगैरे मारून. मग नंतर आम्हाला जायचं होतं होळी फेस्टिवलला. तर इथं आमच्या जवळच होळीचं सेलिब्रेशन होतं, तर तिकडेच आम्ही जाणार होतो. तर तो व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केला आहे काल. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.